अगदी बरोबर बोलतेस. आहेच मी खुनी आहे तुझ्या बापाचा. गुन्हेगार दुनियेचा बादशाह आहे मी. बाई आणि पैसा याचा भुकेला आहे मी. आणि ते करण्यासाठी मी काहीही करू शकतो. तुझा सर्वनाश करायला. तू पण याच्यासोबत मिळणार? अगदी योग्य वेळेस ओळखलीस तू. अगं दादा आणि मी व्यक्ती जरी दोन असलो ना तरी वृत्ती मात्र एक. बाटली आणि संपत्ती आम्ही कधी सोडले नाही. मग तुला कसं सोडणार ग ज्योती? अगं तुझ्या सर्वांगाला लुटून आणि तुझ्या संपत्तीला लुटून तुझा खात्मा करण्याचं ध्येय तुझं, माझ्या दादाचं आणि माझं. बघितलं अगं आतापर्यंत तुझ्या सभोवताली गोडी गोडीने फिरणारा तुझा हा मृत्यूवर टपलाय. कारण त्याला आणि मला हवाय तो फक्त पैसा. आणि यासाठी जसाई जशी इकडे ये ना ग. पैशासाठी तुम्ही जातीच्या माणसांना मारता. तुझ्या तोडून पैशाचा विषय अजिबात पसंत येत नाही, अजिबात शोभत नाही. काय म्हणाली? पैशासाठी आम्ही तुला गेलो आणि तू ह्याच पैशासाठी त्या भिकारड्या दीपकशी सोडून माझ्याशी माझ्याशी लग्न करायला तयार. पैशामुळे तू आज माझ्या घरी आली. अरे 2 करोड रुपयाचा हार मी तुला दिला ना. तो हाराचा एक फासा होता. तुझ्यासारख्या मच्छीला पकडायसाठी तो एक फक्त जाळ होता. जाळ. तुला एक गोष्ट पुन्हा सांगायची. डॉक्युमेंट्स तू तयार केलीस ना, हे सह्या केलेले डॉक्युमेंट्स कोणत्या डिवोर्सचे वगैरे काही नाही. तर तुझ्या प्रॉपर्टीची पेपर्स आहेत. ही संपत्ती तुझ्या बापानं तुझ्या नावावर दिली आहे ना, ही सगळी संपत्तीचे डॉक्युमेंट्स ह्या फाईलमध्ये आहेत. आणि त्यामध्ये तू सह्या केल्या आहेत. आणि आजपासून ह्या प्रॉपर्टीचे मालक दादा आणि फक्त मी. बस. बघा तुम्ही या कर्माची फळं एक नाही तुम्हाला बघायला आणि ही कर्माची फळं आम्हाला भोगण्यासाठी कोण लावणार नाही. पुढे जगणार नाहीये. कारण कुठलाही मोहरा आम्ही ठेवत नाही. संपत्ती काढली की त्याला आम्ही मारल्याशिवाय सोडत नाही. कारण पुढे चालून तो आमच्या मार्गात काटा नसावा. आता वेळ कशाला, पाठवू हिला आम्ही स्वर्गाच्या. चला, यू आर अंडर अरेस्ट. उठ
चला तुझी आरती वाढून सांगू काय सांग तुमच्यामुळे आज मी वाचले नाहीतर माझं या दोघांनी काय केलं आज मला स्वतःची हे बघा तुम्हाला जर माफीच मागायची असेल ना तर स्वतःच्या नवऱ्याची मागा स्वतःच्या सासूची मागा त्या आईची मागा हो जिने तुमच्या नवऱ्यासाठी काय नाही केलं पैशासाठी तुम्ही सगळं काही विसरला होतात ना पण लक्षात ठेवा पैशाच्या पलीकडेही एखादं नातं असतं आणि ते तुमच्या पती पत्नीचं होतं आणि आता पश्चाताप करत बसू नका जा आणि त्यांची माफी मागा होय मी त्याच्या आईची माफी मागणार मी खूप नाराज मी पैशासाठी केवळ पैशासाठी माझ्या स्वतःच्या नवऱ्याला दूर केलं माझ्या सासूचा छळ केला मला याला एक सुद्धा अधिकार